लक्ष द्या. ओके, लक्ष द्या. In last lecture we have discussed about the measurement of the angle, right? To make one complete round, or it is also called as a revolution. एक complete round लाच one revolution असं म्हणतात. It will cover the angle of 360 degree or how much radian? 360 degree, and that is 2 pi radian. So we saw in a coordinate system there are 4 quadrants: first, second, third, and fourth. Now, depending upon the angle, we can divide the angle lies in which quadrant. For example, 150 degree. In which quadrant? 150 degree. चला लास्ट लेक्चरलाच कंटिन्यू घेऊन पुढे चाललोय आपण. 150 डिग्री म्हणजे किती रेडियन ते बघा, किंवा डायरेक्ट सेकंड क्वाड्रंट येईल आपल्याला, कारण 90 ते 180 च्या मध्ये आहे. मला वाटतं लास्ट एक्झाम्पल मध्ये मी लास्ट लेक्चर मध्ये असे काहीतरी एक्झाम्पल दिले असतील. 450, राईट? 450 बरोबर आहे. अशा वेळेस काय करायचं? 360 चा एक राऊंड होतो. 360 चा एक राऊंड झाल्यानंतर 360 ने जर डिवाइड केलं तर बाकी बघायचं किती येते. 360 याच्यामधून काढलाच समजा, बाकी उरते 90. सो हे 360 आणि पुढे 90 म्हणजे हा अँगल येईल, which lies on y axis, not first quadrant, not second quadrant. कळलं का बघा? त्याच पद्धतीने 750 कोणत्या क्वाड्रंट मध्ये एक सांगा मग मला. 750 लास्ट लेक्चरला एक्झाम्पल पण दिलेत मी, काही रॅन्डम सोडवले असतील तर छान आहे. असेच एक्झाम्पल घेतोय. काय करायचं आपल्याला? 1 राऊंड म्हणजे 360. 1 राऊंड म्हणजे 360. एक तर 360 ने भागाकार करा, किंवा बघा परत 2 राऊंडला किती अँगल होतो आणि किती उरतो. 2 राऊंड साठी टोटल अँगल लागतो आपल्याला 720. 2 राऊंड साठी आपल्याला अँगल किती लागतो? 720. जर 36 ने भाग घातला तुम्ही 360 ने जर भाग घातला तर 0 36 2 चा भाग होते आणि बाकी 3 होते. 36 2 72 आणि बाकी किती होते? 3. म्हणजे 30 डिग्री अँगल यायला, बरोबर आहे का? 720 प्लस 30 हे 360, परत 360 आणि हे 30 अँगल म्हणजे हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला.
हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला. चला क्वाड्रंट क्लिअर आहेत का सर्वांना? क्वाड्रंट सर्वांना क्लिअर आहेत का बघा? 180 एक्स ऍक्सिस वर येणार, क्वाड्रंट मध्ये नाही येणार. कोणत्याच क्वाड्रंट मध्ये नाही. त्याचा क्वाड्रंट नाही, फक्त वाय ऍक्सिस. जर साइन साठी काढायचं असेल तर मग जो क्वाड्रंट मध्ये कुठेपर्यंत आला 180 सेकंड मध्ये गेला, थर्ड मध्ये नाही घ्यायचा, 90 फर्स्ट मध्ये घ्यायचा. 180 तो साइनलाच करतोय ना, ऍक्च्युअली तो क्वाड्रंट मध्येच येणार नाही, पण तुला ते साइन जर वापरायसाठी म्हणतोय. तो ऍक्च्युअली अँगल 90 डिग्री अँगल ना फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे ना सेकंड क्वाड्रंट मध्ये आहे, विच लाइज ऑन वाय ऍक्सिस आहे. तो कुठे लाइज करतो? ऑन वाय ऍक्सिस. 180 डिग्री ऑन एक्स ऍक्सिस, बरोबर आहे का? निगेटिव्ह एक्स ऍक्सिस. तर त्या पद्धतीने पण साइन घ्यायची जी आपली ट्रिक आहे ती ऍक्च्युअली राईट, त्याच्यामुळे आपण सेकंड मध्ये कन्सिडर करू शकतो. आणि 270 थर्ड मध्ये असं म्हणजे तिकडून आलाय ना तिथं पर्यंत. ओके, तर आता आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन डिस्कस करत होतो. तर हे अचानक मध्ये कुठून सुरू केलं आपण? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन डिस्कस करत आहोत. हे मध्येच काय सुरू झालं? फर्स्ट क्वाड्रंट सेकंड क्वाड्रंट. तर याचा आपल्याला यूज आहे. लास्ट एक्झाम्पल मध्ये बघितलं होतं आपल्याला की जेव्हा आपल्याला फॉर्म्युला वापरायचा होता वर्क इज इक्वल टू एफ कॉस थिटा, तिथे कॉस 120 ची व्हॅल्यू आपल्याला माहित नव्हती. बघा बरं, आठवतंय का कोणाला की आपल्याला नेमकं काय चाललंय आपल्या लेक्चर मध्ये? कारण कॉस 0 to 90 पर्यंतच्या आपण व्हॅल्यू लक्षात ठेवल्यात, साइनच्या, कॉसच्या आणि टॅनच्या. But we don't know cos 120, sin 120, tan 120. आतापर्यंत माहिती नाही. पुढे गेल्यावर आता माहिती होईल कसं काढायचं ते, पण आतापर्यंत आपल्याला माहिती नाही. आणि त्यासाठी आधी आपण लर्न करून घेतलं की क्वाड्रंट अँगल किती असल्यावर क्वाड्रंट कोणता येतो अँगलचा. मग आता त्याच्यासाठी एक बेसिक रूल सांगणार आहे, बघा लक्षात घ्या की ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू काढण्यासाठी दोन रूल लक्षात ठेवायचे. दोन रूल लक्षात ठेवायचे. The first rule. तर बघा याच्यामध्ये when the angle can be written as 90 plus or minus theta. बघा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधला अँगल फॉर एक्झाम्पल cos 120 ला 90 प्लस काहीतरी लिहू शकतो का? बघा रूल कसा वापरायचा? द अँगल कॅन बी रिटन ऍज 90 प्लस और मायनस थीटा. बरोबर आहे का? बघा 90 प्लस और मायनस थीटा. मग तो साइन असेल, कॉस असेल किंवा टॅन असेल. बघा मी काय म्हणलं, जर अँगल आपल्याला 90 प्लस और मायनस म्हणजे याचा अर्थ काय? 120 ला काय लिहू शकतो आपण? 90 प्लस 30 लिहू शकतो का? 90 प्लस 30 लिहू शकतो का? 180 ला 120 ला 90 प्लस 30, राईट? मग जेव्हा आपण अँगल असे लिहितो तेव्हा हे 90 म्हणजे 360 चा ऑड मल्टिपल आहे. बघा 360, 180 हा इवन मल्टिप्लाय आहे, बट 90 आणि 270 यांना ऑड मल्टिपल म्हणतात. आता ट्रिक साठी लक्षात लागणार आहे आपल्याला, साइन 90 प्लस थीटाची व्हॅल्यू येते कॉस थीटा आणि कॉस 90 प्लस थीटाची व्हॅल्यू येते साइन
थिटा. बघा लक्षात घ्या, अजून फायनल झाला नाही आपला रूल. एक लक्षात घ्या की जेव्हा आपण अँगल 90 प्लस और मायनस लिहिलो, काय लिहिलोय 90 प्लस और मायनस, then the function sin change into cos, cos changed into sin. Similarly tan च येणार cos, बरोबर आहे. पण tan साठी कॉट पाहिजे म्हणून आपण आधी sin आणि cosच लक्षात ठेवायचं आपल्याला, tan च नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. तर ऍक्च्युअली पार्ट पण माहितीच पाहिजे ना आपल्याला, जेव्हा माहिती नसल्यावर म्हणतो. बघा आता या फॉर्म्युल्यानुसार कसं करायचं, या फॉर्म्युल्यानुसार कसं करायचं, 120 ला काय लिहू शकतो मी, मला साइन 120 काढायचे, तर काय लिहिणार मी, साइन त्याची फोड करणार 90 प्लस 30. असं असल्यावर काय होतंय बघा, असं असल्यावर काय होतंय, असं असल्यावर काय होतंय सांगा, 90 प्लस 30, 90 ला पुरून टाकायचंय आणि 90 असल्यामुळे साइनचं काय झालं बघा, cos 30. म्हणजे साइन 120 चे व्हॅल्यू cos 30, जे की तुम्हाला माहिती आहे 0 to 90 व्हॅल्यू माहिती आहेत का बघा तुम्हाला, ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स, राईट. तर याच्यामध्ये cos 30 यू कॅन कॅल्क्युलेट, cos 30 ची व्हॅल्यू सांगा मला. cos 30 ची व्हॅल्यू सांगा. cos 30 ची व्हॅल्यू √3y, म्हणजेच sin 120 ची व्हॅल्यू आली तुम्हाला, म्हणजेच कशाची व्हॅल्यू आली, sin 120 ची व्हॅल्यू आली. बस sin 120 ची व्हॅल्यू कशी केली, 120 ला फोड केली आपण याच्यामध्ये, 90 प्लस 30, 90 असल्यामुळे साइनचं cos झालं, हे 90 उडून जात असतं, साइनचं काय झालं, cos झालं. लक्षात आलं का बघा बरं. आणि cos इथे मायनस साइन, cos साठी जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, मायनस साइन. tan साठी सुद्धा मायनस साइन. चला एक नंबर टाका याला आणि हे लिहून घ्या, sin 90 प्लस थीटा इज इक्वल टू cos थीटा, cos 90 प्लस और माइनस थीटा इज इक्वल टू माइनस sin थीटा, and 90 प्लस थीटा, tan 90 प्लस थीटा इज इक्वल टू माइनस cot थीटा. लिहून घ्या आणि मला cos 120 ची व्हॅल्यू सांगा बरं. cos 120 ची व्हॅल्यू, cos 120 ची व्हॅल्यू सांगा आता. cos 120 ला cos 90 प्लस मायनस, हा राईट. चला cos 120 ची व्हॅल्यू काढून दाखवता येते का तुम्हाला सांगा. व्हेरी गुड. cos 120 ची या फॉर्म्युल्यानुसार cos 120 ची व्हॅल्यू तुम्हाला काढता येते का बघा. cos 120 ला
cos 120 ला असं लिहू शकतो मी cos 120 is equal to cos 90 plus 30. 90 उडून जात असतं 90 cos चं साइन करायचं पण cos चं साइन करताना इथे मायनस साइन घ्यायचं सो मायनस sin 30 sin 30 ची व्हॅल्यू हाफ मायनस हाफ tan 130 काढता येईल का 120 काढता येईल का तुम्हाला आता tan बघा cos 120 काढला tan 120 काढा आता tan 120 मायनस चला बाकीचे अंजली कृष्णा रूल अजून डिफाइन करूया एकदा ओव्हरऑल मध्ये शॉर्ट ट्रिक आहे या रूल ला कंबाईन करण्यासाठी फक्त आधी एक समजले का बघा एवढं समजते का की tan 120 काढत असताना 120 ला 90 प्लस 30 लिहू शकतो मी 90 प्लस 30 90 प्लस 30 ला tan 90 प्लस 30 tan चा cot होणार मायनस होणार सो मायनस cot 30 आता याच्यासाठी तुम्हाला cot 30 ची व्हॅल्यू माहिती पाहिजे cot 30 ची व्हॅल्यू किती आहे जर माहिती नसेल तर काढता यायला पाहिजे tan च्या उलटी असते cot ची व्हॅल्यू tan च्या उलटी tan 30 किती आहे 1/√3 आहे cot 30 किती होणार 1/√3 चं उलट √3 आणि त्याच्या आधी मायनस आहे सो tan 120 is equal to मायनस √3 समजायले का मी काय सांगायला होते प्रश्न आन्सर येत नाहीये बा याला परत एकदा रिवाइज करूया फक्त हा एकच रूल समजून घ्या बाकीचे तुम्हाला कोणताही अँगल काढता येईल ती 30 च्या मल्टिपल मधला 30 45 च्या मल्टिपल मधला बा जर हे समजलंच असेल तर आपण काय करूया ट्राय करूया नक्की समजलंय का प्रॉब्लेम घेऊया समजलं नसेल तर प्रॉब्लेम होईल समजेल आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ 130 काढता येत नाही या फॉर्म्युल्यानुसार प्रश्न या फॉर्म्युल्यानुसार 130 काढता येत नाही 135 काढू शकतो आपण 135 काढू शकतो 130 ला हा फॉर्म्युला वापरता येणार नाही त्यामुळे मी 135 काढा 135 sin 135 cos 135 and tan 135 तुम्ही काढा
फर्स्ट जे आहे एक्झाम्पल साइन 135 ला त्याला 90 प्लस लिहिता येईल का बघा. 90 प्लस लिहिता येईल का बघा. लिहून घ्यायचं पूर्ण. मी जे सांगतो ते फॉर्म्युले लक्षात राहत नाहीत. परत आता फिजिक्स मध्ये कुठे सोडायचं झालं की मग आता शोधत बसावं लागतंय. 135 कसं काढायचं. साइन 135 you can write it as sin 90 plus किती लिहिणार आहे 90 प्लस. बोला कसं केलं तुम्ही. 90 प्लस काय लिहिलात पुढे. 135 ला 90 प्लस 45 लिहू शकतो का. राईट. सो 45 लिहिल्यानंतर 90 म्हणल्यानंतर साइन ला आधी चेंज करायचं. काय करायचं. कॉस करायचं. बरोबर आहे. आणि 45 लिहायचं आणि साइन ला इथे कोणतेही मायनस वगैरे नाहीये. cos 45 ची व्हॅल्यू आहे 1/√2. cos 135 ला कसं करणार बघा. cos 90 प्लस 45. cos च इथे साइन होणार पण cos घेताना इथे मायनस आहे आणि मग 90 च इथे मायनस साइन 45 दॅट इज मायनस 1/√2. tan च कॅल्क्युलेट करताना tan 90 प्लस 45. tan कॅल्क्युलेट करताना cot थीटा असतो. cot 45 मायनस येत असतो. सो cot 45 ची व्हॅल्यू आहे 1. सो इट विल बी फायनल आन्सर as -1. चला किती जणांचं करेक्ट आले सांगा बरं प्रामाणिकपणे. मला पुढचं घ्यायला जरासं सोपं जाईल. म्हणजे मला तुमचे आन्सर इथे लगेचच डिसाइड नाही करायचं की कोण हुशार आहे कोण आहे. मला पुढे एकत्र रूल सांगायचे ते डिसाइड करायचं मला. तुम्हाला आता एकत्र सांगितल्यानंतर समजेल का. चला किती जणांचं करेक्ट आलंय सांगा. म्हणजे त्यानुसार टीचिंग डिपेंड असणार. लक्षात घ्या. तुम्ही जर फक्त गपचूप आपापलं जर करत बसलात म्हणजे इथे ऑफलाईन क्लासेसला तुमच्या नोटबुक मध्ये वगैरे जरा अंदाज तर येते किती विद्यार्थी सोडवायलेत, किती विद्यार्थ्याला समजलंय, किती विद्यार्थी झोपी गेलेत ते पण दिसतंय. ऑनलाईन मध्ये किती विद्यार्थी झोपी गेलेत ते पण दिसत नाही. बरोबर आहे का नाही. सर्व किती जणांचं आलं बघू द्या. त्यावर करू तुम्ही. राईट. कारण नोटबुक मध्ये वगैरे दिसतं ऑफलाईनला. मग बरेच जण काय करतात नोटबुक असं जवळ गेले की असं झाकून घ्यायचं फक्त असं 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 आहे का नाही. पण ते अंदाज तर येते क्लासमध्ये. तिथं कसं मस्तपैकी चालू आहे बघून मध्ये काहीतरी यस सर टाईप करायचं. मी विचारलं नसलं तरी 5 मिनिटाचा अलार्म लावायचा ना 15 मिनिटाचा लावायचा. 15 मिनिटं झोपायचं. 15 मिनिटं झाली की यस सर. परत पुढचे 15 मिनिट निवा. परत पुढे यस सर 15 मिनिट निवा. जमते का बघा बरं. आता झोपायचं म्हणजे ते एक एक्झाम्पल झालं. कोणाचं तोपर्यंत चिकन डिनर होते. 15 मिनिटात होते का चिकन डिनर होते. एक गेम झाला बंद करायचं यस सर टाईप करायचं बस. परत पुढच्या याला टाप. समजा पहिल्याच ह्याच्यात हेडशॉट दिली कोणी लगेच 2 मिनिटात यस सर टाईप करायचं आहे का. तर त्या पद्धतीने त्यामुळे जे शिकवतो ते समजलं तर सांगत मला. ठीक आहे. आता अशा प्रकारे किती रूल असणार आहेत सांगा बरं. आता बघा अशा प्रकारे किती रूल असणार आहेत. आपण साइन कॉस आणि टॅन मध्येच बघतोय कारण हे 3 रेशो आले की बाकीचे रेशो येणार आहेत आपल्याला. सो फर्स्ट ऑफ ऑल आय विल राईट साइन 90 प्लस और मायनस पण चलता येते. थीटाचा एक रूल झाला. कॉस 90 प्लस और थीटाचा एक रूल झाला. त्याच्यानंतर टॅन 90 प्लस थीटाचा एक रूल झाला. साइनचा रूल होता कॉस थीटा, याचा होता मायनस साइन थीटा, याचा होता मायनस कॉस थीटा. आता समजा तुम्हाला दिलेला आहे 210. याला 210. याला जर तुम्ही 90 लिहिलात, याला जर 90 प्लस करायचं म्हणला तर 90 प्लस 120 असं लिहावं लागेल. 90 प्लस
120 परत डायरेक्ट माहिती नसते. मग आपण या 210 ला काय करणार आहोत माहितीये का बघा, असं लिहिता येते का बघा बरं, साइन 180 प्लस और माइनस थीटा, cos 180 प्लस और माइनस थीटा, tan 180 प्लस और माइनस थीटा. त्याच्यानंतर 90 180 असं पण लिहू शकतो आपण, 270 मध्ये पण कोड करू शकतो. 270 मध्ये पण आपण असंच कोड करू शकतो. आणि 360 पर्यंत पण कोड करू शकतो. समजा आपल्याला 400 काहीतरी 10 काढायचे, 420 काढायचे, 410 निघेल का? 410 निघणार नाही, 420 निघेल, 420 नाही. तर साइन 360 प्लस और माइनस थीटा, साइन नाही, साइन cos 360 प्लस और माइनस थीटा, tan 360 प्लस और माइनस थीटा. लक्षात आले का बघा, याच्यासाठी वेगवेगळे प्रत्येकासाठी फॉर्म्युले राहणार. आता लक्षात कसं ठेवायचं ते सांगतो मी, पण याच्यासाठी वेगवेगळे फॉर्म्युले राहणार हे कळाले का? तर 180 वाला फॉर्म्युला वापरावा लागेल. 210 काढायचं झाल्यावर 300 काढायचंय, समजा 300, याला मी असं लिहिणार 270 प्लस 300 जर काढायचं झालं तर कसं लिहिणार मी? 300 काढायचं झालं तर 270 प्लस 30. मग 1 नंबरची प्रॉपर्टी वापरणार, 2 नंबरची का 3 नंबरची सांगा मला. 300 ला कोणत्या नंबरची प्रॉपर्टी वापरणार? प्रॉपर्टी काय आली मी सांगितलं नाही अजून, एवढंच झालंय आपलं प्रॉपर्टी मध्ये. कोणत्या नंबरची वापरणार ते कळाले का तुम्हाला? 300 ला 270 प्लस 30 लिहिल्यानंतर इथे जे फॉर्म्युला येते ते वापरावं लागेल आपल्याला. बर, त्याच्यानंतर मला सांगा 225 ला कोणत्या नंबरची प्रॉपर्टी वापरणार? 225 हे अँगल काढायचे आपल्याला. आता लक्षात ठेवा 225, 225 ला कोणत्या नंबरची प्रॉपर्टी वापरणार? 225 नक्की, राईट, व्हेरी गुड. कारण 225 म्हणजे 180, कारण 270 पेक्षा तर कमी आहे. 180 प्लस काय लिहिणार मी? 45. कोणती प्रॉपर्टी वापरायची ते तर कळाले आता. पण आता एवढं सारं कसं लक्षात ठेवायचं सर? साइनचं कॉस करायचे का नाही, तिथे मायनस घ्यायचे का नाही, कसं लक्षात ठेवायचं? त्याच्यासाठी आता आपण ट्रिक बघूया. त्याच्यासाठी आपण एक ट्रिक बघूया. हे ऍक्च्युली तुम्हाला सुचेल, हे लिहून दिल्यानंतर सुचेल, पण मी सांगतोय ऍक्च्युली तुम्हाला लिहून दिल्यानंतर तुमचं तुम्हाला पण असं बरेचसे फिजिक्स मध्ये होणार आहे. तुमचं तुम्हाला एक काहीतरी शॉर्ट ट्रिक तुम्ही शोधून काढचाल. आता फॉर्म्युले पण लिहिलेत मी, फॉर्म्युले पण लिहिलेत. फॉर्म्युल्याच्या आधी मी प्लस लिहिले का मायनस लिहिले ते विसरून जा सध्या. बघा, फॉर्म्युल्याच्या आधी मी जसं इथं साइन आणि कॉस ला मायनस लिहिलंय, टॅनला मायनस लिहिलं नाही, ते मायनस आणि प्लस विसरून जा. फक्त बाकीचं काही तुम्हाला अनालिसिस करता येते का बघा. 90 आणि 270 जर असेल बघा, इफ angle is written as 90 plus or minus or 270 plus or minus, sin ला cos झालंय, cos ला sin झालंय, tan ला cot झालं. अगेन 270 ला बघा, 270 असले की sin ला
ठीक आहे आता राईट ओके वा साइन 90 कॉस 90 आणि tan 90 प्लस 4 मायनस काढायचं मला तर साइनचं फंक्शन कॉस व्हायलंय कॉसचं फंक्शन साइन व्हायलंय टॅनचं फंक्शन कॉट व्हायलंय याच्या आधीच्या मायनसचा विचार आपण नंतर करूया परत 270 270 असल्यानंतर बघा काय आलंय साइन 270 प्लस 4 मायनस असेल तर साइनचं फंक्शन कॉस झालं कॉस असेल तर साइन झालं टॅन असेल तर कॉट झालं 180 ला तसं झालंय का बघा बरं 180 प्लस और मायनस थीटा साइन असलं तर साइनच घ्यायचं कॉस असलं तर कॉसच घ्यायचं टॅन असलं तर टॅनच घ्यायचं आणि 360 असल्यानंतर सुद्धा बघा 360 असल्यानंतर सुद्धा फंक्शन चेंज झालंय का सेम राहिले कोण सांगेल मला 360 प्लस प्लस असल्यावरती आपण सध्या प्लसच बोलूया मायनस होतं प्लसने सुटतो 360 ला बघा 360 जर असेल तर साइन ला कॉस केले का मी का साइनच घेतलंय साइनच घेतलंय कॉसला कॉसच घेतलंय टॅनला टॅनच घेतलंय म्हणजे मी असं म्हणू शकतो का बघा मी असं म्हणू शकतो का बघा की 90 270 जर असेल तर फंक्शन चेंज करायचं 180 360 असेल तर फंक्शन चेंज करायचे नाहीत बघा ट्रिक काय लक्षात ठेवणार आपण इफ 90 to 70 फंक्शन्स चेंज फंक्शन चेंज म्हणजे साइनचं कॉस कॉसचं साइन टॅनचं कॉट 180 360 असेल तर फंक्शन रिमेन्स सेम that is the sin cos cos tan tan sin cos tan tan क्लियर आहे का मी एक रूल सांगितला तो फंक्शन केव्हा चेंज व्हायलाय ऑड मल्टिपल ला चेंज व्हायलाय इवन मल्टिपल ला चेंज होत नाही ऑड आणि इवन कळते का बघा 90 एके 90 90 त्रिक 227 म्हणजे तुम्हाला ह्याच्या पुढचं पण काढता येतंय पुढे अँगल गेला 720 720 90 चा ऑड मल्टिपल आहे का इवन सांगा मला 720 ऑड मल्टिपल आहे का इवन ऑड आणि इवन कळते का 90 एक 90 90 त्रिक 270 90 दोन्ही 180 90 चौक 360 720 ला भाग झाला भागाकार किती आला 720 ला भाग झाला 720 ला भाग झाला भागाकार किती आला 8 चा येतो मग 8 ऑड आहे का इवन आहे सांगा मला 8 ऑड आहे का इवन आहे ऑड कोण म्हणते रे 8 बघा 720 720 डिवायडेड बाय 90 नवीला 8 is the division 8 is a even तुम्ही फंक्शन चेंज करणार का सेम ठेवणार फंक्शन चेंज करणार का सेम ठेवणार फंक्शन चेंज करणार का सेम ठेवणार सेम ठेवणार नक्की बघा म्हणजे आपल्याला फक्त हे 4 नाही आले याच्या पुढचं 720 चं पण आहे पहिला रूल क्लिअर झाला का घाई करायची नाही मी याचा फोटो टाकतो ग्रुपवर हे लिहून घ्यायचं हे विसरते घाई करायची नाही मी फक्त ट्रिक लिहून देणार आहे आता पहिला रूल क्लिअर झाला ऑड मल्टिपल ऑफ 90 फंक्शन चेंज इवन मल्टिपल ऑफ 90 फंक्शन रिमेन सेम चला रूल नंबर फर्स्ट टाका रूल नंबर फर्स्ट स्टार करून रूल टाका ते नंतर तुम्ही स्वतः लिहून घेऊ शकता मी फोटो टाकतो हे लिहायची गडबड नका करू मी जे आता सांगतोय ते लिहा रूल नंबर फर्स्ट इफ angle is written if angle is written if angle is written in odd multiples if angle is written in odd multiples angle is written in odd multiples ब्रॅकेट मध्ये लिहा वाटलं तर 90 270 तुम्हाला एक्झाम्पल ब्रॅकेट 90 to 70 function changes
फंक्शन चेंजेस. फंक्शन चेंजेस त्याच्या खाली पटकन लिहा चला फास्ट. साइनचं कॉस होते, साइनला एरो द्या असा, साइन विल बी टर्न इनटू कॉस, कॉस विल बी टर्न इनटू साइन, टॅन विल बी टर्न इनटू कॉट. चला पट 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 लिहा. आपल्याला समजेल त्या भाषेत लिहिलं पाहिजे. हे कुठं असं सोफिस्टिकेटेड भाषेत लिहिलं नसणार. ही एक आपल्यासाठी ट्रिक आहे आता. त्याच्यामुळे तुम्ही नंतर बघितल्यानंतर तुम्हाला समजलं पाहिजे. असं लिहायचंय. If it is odd multiple of 90, function changes, sin च cos, cos च sin, tan च cot. त्याच्या खाली लिहा. रूल नंबर 1 चालू आहे आपला. रूल नंबर 1 चालू आहे. त्याच्यामध्ये पहिली केस पाहिली आपण. रूल नंबर 1 मध्ये केस फर्स्ट असेल तर, रूल नंबर 1 मध्ये केस फर्स्ट असेल तर, केस सेकंड काय असणार? एकतर फर्स्ट असणार किंवा सेकंड असणार. लिहा मग सेकंड केस मध्ये लिहा. इफ अँगल इज इवन मल्टिपल, if angle written is in even multiple, angle is written in even multiple, angle is written in even multiple, function remains same, function remains same, function remains same, function remains same. Function remains same म्हणजे sin ला sin राहील, cos ला cos राहील, tan ला tan राहील. इथपर्यंत क्लिअर आहे का सांगा बरं. चला पहिला रूल दिला आपण. पहिला रूल जर क्लिअर असेल तर मला एकदा परत यस पाठवा. ओके. त्या यस पेक्षा आपण काय करायचं, एक्झाम्पलच द्यायचं. कळलंय का नाही. मग असं जर असेल, मला फक्त एवढं सांगा, तुम्ही या वेळेस फंक्शन चेंज करणार का सेम ठेवणार? यावेळेस फंक्शन चेंज करणार का सेम? चेंज वाले सी टाइप करा, सेम वाले एस टाइप करा. फंक्शन चेंज करणार का सेम ठेवणार? अब आई इम्तिहान की घडी. है का नाही? समजलं? यस टाइप करायला सांगा फक्त. आहे का नाही? एक्झाम्पल विचारून कशाला सांग. चेंज करायचंय 450, 450 नक्की ऑड मल्टिपल आहे, चेंज होणार. साइनचं काय होणार? मग साइनचं काय होणार? साइनचं काय होणार? कॉस. साइनचं काय होणार? कॉस. ओके ठीक आहे. म्हणजे रूल नंबर 1 क्लिअर आहे. ठीक आहे. रूल नंबर 2 पाहायचं आपल्याला. मीटिंग मी एंड करतोय, लगेचच रिजॉइन करायचंय. रिजॉइनला जास्त टाइम नाही घ्यायचा, त्याच्यात कंटिन्यू मध्ये असलं पाहिजे. हे मी ग्रुप वरती टाकतो, क्लास संपल्यानंतर लिहायचंय. आता मीटिंग जॉईन करायचं लगेचच. रिजॉइन करायचंय सेम लिंक वर.